आक्रमक झालेले आहेत। आधी कर्जबाजारी व्हायचे आणि पुन्हा एकदा कर्जमाफी मागायची असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाळ जरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं। मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं आज सांगलीच्या तासगाव जवळ भव्य बैलगाडा शर्यत आणि बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचं आयोजन केलं। दिवसभर चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी अशा वेगवेगळी बक्षिसं देखील ठेवण्यात आलेली आहेत। बीडमध्ये आमदार धनंजय मुंडेंची वारंवार होणारी बदनामी थांबवावी अशी आक्रमक भूमिका घेऊन मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। यावेळेला अहिल्यानगर महामार्गाच्या कडेला मुंडे समर्थकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली। धनंजय मुंडे यांची वारंवार होणारी बदनामी न थांबवल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांच्या समर्थकांनी दिलाय। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आधी तालुक्यामधलं राजकारण चांगलंच तापलंय। मोहोळ तालुक्यामधील प्रचार सभेमधून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली आणि त्या टीकेला आज उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। माझ्या पुतण्याचं एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं। त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले। त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे या म्हटलं, ते म्हणले मला तुम्हाला भेटायचंय। मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे, त्यावेळेस भेटो। माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या, त्यांना ऍड्रेस पाठवला। ते 4च्या दरम्यान माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। त्या महिलेच्या संदर्भानं तिच्या मुलावर प्रचंड त्याला मारहाण करून नंतर त्याच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करून त्या मुलाच्या शाळेमध्ये म्हणजे 12वीची परीक्षा असताना त्याला परीक्षेला बसू दिलं नाही। ह्या यशवंत मानेनं पोलीस स्टेशनवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही। ह्याचा जाब विचारायला ते यशवंत मानेकडे गेली आणि तुम्ही उलटा आरोप करताय। मला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने आरोप करताना। आज तिच्यावर धुणभांडी करण्याची वेळ आली। ती पुण्यामध्ये राहते, मुलगा ड्रायव्हर एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो। तर आमच्याकडून 50 लाख पैसे मिळाले असते असे तर तिला मुलाला ड्रायव्हर म्हणून काम करायची वेळ आली असते का त्याच्यावर? तर राजन पाटील यांनी ज्या पद्धतीची टीका केली आहे या टीकांवरती आता उमेश पाटील यांनी पलटवार देखील केला।